नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पावभाजी बनवणार आहोत. तर ही 4 माणसासाठी एकदम भरपूर अशी पावभाजी बनवणार आहे. मी 4 माणसाला पुरेल एवढी पावभाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी 2 टॅमॅटो, 2 हे घेतलेलं आहे बटाटे, 1 मोठी शिमला मिरची घेतलेली आहे आणि 100 ग्रॅम असा फ्लावर घेतलेला आहे आणि पत्ताकोबी पण अशी 100 ग्रॅम घेतलेली आहे. एवढी अशी क्वांटिटी घेतलेली आहे मी याची, म्हणजे 100 ग्रॅमच आहे सगळं. आणि 4 माणसाला ही एवढ्या प्रमाणामध्ये जर भाजी बनवली ना तर म्हणजे छान अशी भाजी बनते. भरपूर अशी खाऊ शकतात, पोटभर भाजी खाऊ शकतात, एवढी भाजी बनल्या जाते. आता ह्या भाज्या ज्या आहेत तर मी धुवून घेतल्या होत्या कट करून. आता ह्या ज्या भाज्या आहेत तर आपल्याला ह्या हे करून घ्यायच्या आहे, शिट्टी करून घ्यायची आहे कुकरला. चांगल्या अशा मऊसूत शिजू द्यायच्या, 2-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या त्याच्या. कारण की ह्या भाज्या चांगल्या शिजल्या तरच म्हणजे असे एकदम बारीक होतात, त्याच्यामुळे याला जास्त शिजू द्यायचं. चांगले 4-5 शिट्ट्या होऊ दिल्या बघा मी त्याच्या अशा, की मग भाजी जी आहे तर एकदम व्यवस्थित अशी मऊ भाजी शिजल्या जाते. तर हे बघा 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपली भाजी जी आहे तर बघा किती छान अशी सगळ्या भाज्या ज्या आहेत तर एकदम अशा हे बघा एकदम इजी अशा हे होतील, मॅश केल्या जातील अशा झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये ना आता थोडंसं पाणी आहे ना, आता पाणी जास्त झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला भाज्या बारीक करून घेता येत नाही आहे आणि जास्त भांडे पण भरवायची काही गरज नाही, त्याच्यातच मॅश करून घ्यायचं. याच्यातलं जे पाणी आहे ना तर मग मी पाणी आहे ना तर पाणी काढून घेते. हे जे पाणी आहे तर हे एक्स्ट्रा पाणी होतं त्याच्यामध्ये, तर हे पाणी टाकून नाही द्यायचं. हे पाणी परत मी भाजीमध्ये यूज करणार आहे. आता पाणी काढल्यामुळं काय होईल, आपल्याला ह्या भाज्या ज्या आहे तर मॅश करण्यासाठी एकदम इजी होऊन जाईल आणि पटपट आपलं ह्या भाज्या ज्या आहे तर बारीक होऊन जातील. पूर्ण भाजी जी आहे तर अशी पूर्ण आता मी अशी बघा अशी मॅश करून घेतलेली आहे, पूर्ण बारीक असं झालेली आहे ही भाजी. आता टॅमॅटो जे आहे तर मी भाज्या आपल्याला उकडून घेतल्या ना त्यावेळेसच मी त्याच्यात टॅमॅटो टाकलेला होता. आता हे जे पाणी आहे ना तर मी पाणी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि जे कांदे आहे ना तर मोठे मी असे 2 कांदे कट करून घेतलेले आहे. आणि हे हिरवे जे आहे ना तर हिरवे वाटाणे आहे, हे मटरचे दाणे, ते पण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. तर हे बघा मी बटर वगैरे न टाकता मी याच्यामध्ये जे आहे ना पावभाजीमध्ये तर तूप वापरते, कारण तूप आपल्याला शरीरासाठी पण चांगलं आहे आणि बटर वगैरे वापरल्यापेक्षा तूप मला बेस्ट वाटतं आहे. म्हणजे नेहमीच मी बटर न वापरता मी तूपच वापरत असते. आणि हे जे तूप आहे तर घरी बनवलेलं तूप आहे, हे गाईचं तूप, आणि तुपामुळे ना चव पण छान लागते. हे बघा आता आपलं जे तूप आहे ना तर छान असं कडकडलं आहे आणि मी त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि नंतर जे आहे तर कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा असा बारीक कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित आता कांदा जो आहे तर ब्राऊन कलर होईपर्यंत हे कांदा जो आहे तर हे परतून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण त्याचा कलर बदलेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. हे बघा आता ब्राऊन कलर झालेला आहे बघा कांद्याचा. तर आता मी काय केलेलं आहे तर आता हे ना तर कांदा थोडासा बाजूला करायचा, कारण आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे आहे. तर मग मी त्याच्यात आहे ना तर 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. चांगली अशी तुपामध्ये ती अशी परतून घ्यायची. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आहे. तर हे बघा एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं मी त्याच्यात कांदा लसूण मसाला पण थोडासा ॲड केला. थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि मसाले जे आहे ना तर छान असे परतून घ्यायचे, म्हणजे तेल सुटेपर्यंत. आता मी त्याच्यामध्ये ना पावभाजी मसाला जो आहे तर मी पावभाजी मसाला 2 चमचे पावभाजी मसाला मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि आता हे मसाले आहे ना तर व्यवस्थित असं याला पूर्ण असं आपण आता हे सुटेपर्यंत
मसाले परतून घ्यायचे आहे. आता कांद्यामध्ये जो आहे ना, तर हा मसाला असा परतू लागलेला आहे. तर छान असा मसाला परततोय तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण हे वाटाण्याचे दाणे जे आहे ना ते पण टाकायचे, कारण ते पण मग व्यवस्थित असे थोडेसे नरम होऊन जातात आणि मसाल्यामध्ये परतल्यानंतर म्हणजे चव छान लागते. त्याच्यामुळे थोडेसे असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे, कारण उकडून जर घेतले असते त्या भाज्यासोबत टाकले असते तर मग मॅश केल्यानंतर पूर्ण ते गेले असते, म्हणून मग मी असे वरतून टाकले. हे बघा असं छान असं भाजीला असं तूप सुटलेलं आहे बघा साईडना, आणि चांगले मसाले जे आहे तर छानपैकी असे मसाले परतले गेले. आता ही जी भाजी आहे बघा वर आपण मॅश करून ठेवलेली ती पूर्ण त्याच्यामध्ये टाकून द्यायची. तुम्ही 4 माणसाच्या प्रमाणात जरी बनवली तर याच्यामध्ये 5 माणसं आरामशीर ही भाजी खाऊ शकतात, म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये बनती. फक्त काहीच नाही, पूर्ण 2 घ्यायचे मिडियम आकाराचे, 2 टमाटे घ्यायचे, मिडियमच आकाराचे 2 बटाटे घ्यायचे, कारण आपण एवढं लगे मोजून आपण करत नाही. पण 2 जरी घेतलं ना तर म्हणजे 5 माणसासाठी तरी तुम्ही 4 माणसाची बनवली तरी 5 माणसं त्याच्यात आरामशीर होऊ शकतं त्यांचं जेवण त्याच्यामध्ये. हे बघा एकदम व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती आता छानपैकी भाजी जी आहे तर उकळून द्यायची, कारण भाज्या तर शिजलेल्याच आहे आपल्या. थोडंसं त्याला अशी उकळी येऊ द्यायची. आता त्याच्यामध्ये आहे तर मग चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून परत एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि कोथिंबीर जी आहे तर मी भाजी उकळल्यानंतर मग वरतून कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा भाजी छानपैकी आपली भाजी जी आहे तर आता शिजली गेलेली आहे. आणि हे बघा ताजी अशी छानपैकी कोथिंबीर होती, तर मी म्हणजे जास्त कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये. आणि आपली जी भाजी जी आहे तर बघा तयार झालेली आहे. आता जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्तच घट्ट पण नाही आहे, अशी मीडियम भाजी झालेली आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आणि इकडं जे आहे तर मग माझं आता पाव पण मला भाजून घ्यायचे होते, तर मग पाव भाजणं माझं सुरू होतं. आणि लगेच म्हणजे गरम गरमच खायला छान लागते पावभाजी. मग मी पाव भाजताना पण बटर न यूज करता मी त्याच्यावरती तूपच टाकू लागले. तूप टाकूनच भाजणार आहे मी. हे बघा असे व्यवस्थित असे थोडेसे ब्राऊन कलर होईपर्यंत भाजू द्यायचे. जास्त पण नाही, लगेच लई कडक पण नाही करायचे. थोडेसे ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला भाजू द्यायचं. बघा छानपैकी जे आहे तर आता आपले पाव पण भाजलेले आहे. पावभाजी जी आहे ना तर गरम गरमच खायला छान लागते. आता आपले पाव पण भाजून झाले आणि इकडे ताट पण रेडी झालेलं आहे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? धन्यवाद.